हॅलो. आता आम्ही कांदिवलीवरनं निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला. तर आमचा प्लॅन आता असा आहे यापुढचा की कांदिवलीची ट्रिप तर आमची झाली, दिवाळी झाली, सगळं झालं. माझी बहीण पुण्याला असते, त्यामुळे आमचं ठरलं होतं, माझं आणि अमितचं आधीच. ॲक्च्युली मला आणि अमितला आमच्या दोघांचीच अशी एक ट्रिप करायची होती. आधी आम्ही तो विचार करत होतो, मग कुठे जायचं तर गोव्याला जाऊयात असं आमचं चालू होतं. पण मग असं वाटतं की दोघांनीच काय मजा करायची आणि किती मजा करायची. प्लस फॅमिलीला भेटायची हीच एक वेळ असते, सुट्ट्यांमध्येच आपण आपल्या फॅमिलीला भेटू शकतो. आता माझी बहीण पुण्याला असते, त्यामुळे मी आईला भेटायला जरी डोंबिवलीला गेले तरी मला बहिणीला नेहमी भेटता येत नाही. खूप कधीतरी आमची भेट होते. त्यामुळे मग आम्ही विचार केला, ही अमितचीच आयडिया होती, की कांदिवलीची ट्रिप झाल्यानंतर, दिवाळी झाल्यानंतर आपण थेट पुण्याला जाऊयात. 3 दिवस पुण्याला राहूयात, माझ्या बहिणीला भेटता येईल आणि छान मज्जा करता येईल. आणि त्यानंतर पुण्यावरून आम्ही माझ्या गावी जाणार आहोत. माळशेज घाटावरनं अर्धा तास लागतो माझं गाव यायला, आणि माझ्या गावाचं नाव आहे सारणी. तर आम्ही तिथे जाणार आहोत त्यानंतर, कारण तिथे माझी आजी आणि माझे पप्पा असतात. तर मेन म्हणजे आजीला भेटायचे. पप्पांची पण भेट होत असते तशी आधनंमधनं, पण आजीला नाही भेटता येत. तर तिकडे जाऊन आजीला भेटायचं, एक रात्र तिकडे राहायचं आणि त्यानंतर रिटर्न खारघरला यायचं. खारघरला आल्यानंतर पुन्हा अमितच्या मम्मीचा बर्थडे आहे 3 नोव्हेंबरला, त्यामुळे कदाचित पुन्हा आम्हाला कांदिवलीला यावं लागेल. म्हणजे आम्ही तसं काहीतरी प्लॅन करूच. आणि सिन्स पूर्ण दिवाळी मम्मी आमच्यासोबत नव्हती, म्हणजे मध्ये अशी बिट्स अँड पीसेसमध्ये मम्मी आमच्यासोबत होती, पूर्ण वेळ अशी नव्हती. त्यामुळे मम्मीची पण इच्छा आहे की आम्ही दोघांनी पुन्हा यावं इकडे, कारण माझी शाळा सुरू व्हायला अजून वेळ आहे आणि मग आम्ही तिघे कुठेतरी जाऊ. सो लेट्स सी. आता सध्या तरी आम्ही पुण्याला जातोय. आधी पुण्याला जाऊन तिकडे जरा मजा मस्ती करू आणि मग पुढच्या प्लॅनचं मग नंतर विचारू. हा एशियन बेकरीचा केक आहे. इकडे कांदिवलीला एशियन बेकरी आहे आणि तिकडचे हे बेकरी प्रॉडक्ट्स खूप चांगले मिळतात, खूप यम्मी असतात. हा केक पण खूप छान आहे. आम्ही लास्ट टाइम ट्राय केला होता, त्यामुळे यावेळेस परत अमितने आणला. हा मला खूप आवडतो. मला असेच बेसिक स्पॉन्ज केक्स आवडतात. मला ते खूप क्रीमवाले केक्स जे आपण बर्थडेला युजली कट करतो ते मला आवडत नाहीत. ही आहे माझी चॉईस केक्समध्ये. How dare you deleted my how dare you blocked my videos? आज आकाश किती छान दिसतं. किती अशा रोमॅन्टिक गप्पा आपण कधी मारत असतो. म्हणून गाणे पण मी रोमॅन्टिकच लावतो. ऍक्च्युली आज आकाश खूप सुंदर दिसते. म्हणजे हे पेंटिंग मध्ये असतं ना असं स्काय, तसं दिसतंय अगदी. जसे भरलेले छान पांढरे ढग आणि त्याच्या बॅकग्राऊंडला असं मस्त स्काय ब्लू कलर. मला आणि अमितला प्रवास करत असताना गाणी ऐकायला खूप आवडतं. जरी आमची गाण्यांची आवड एकमेकांपेक्षा खूप वेगळी असली तरी आम्ही दोघंही ती एन्जॉय करतो. सुरुवातीला प्रवासात कोणाचं गाणं लावायचं यावरून आम्ही अक्षरशः लहान मुलांसारखे भांडायचो, पण नंतर आम्ही एक छोटं सोल्युशन शोधलं. आता प्रवासात आधी 4 गाणी अमितच्या पसंतीची आणि पुढची 4 माझ्या. आणि मजेची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांची आवड एन्जॉय करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आमचा प्रवास अजून खास बनवतात. आम्ही आता खारघरला आहोत. आम्हाला खारघरला आमच्या घरी हॉल्ट घ्यावा लागला जरा, एक 10-15 मिनिटांचा, कारण आम्हाला आठवलं की आमची छोटी मोठी कामं आहेत जी आम्हाला आत्ताच करावी लागतील
आणि काही 1-2 महत्त्वाच्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या पुण्याला जाण्याआधी. सो घरी जाऊन आम्ही ते केलं आणि थोडं झाडांना पाणी घातलं. माझं गुलाबाचं झाड सुकलं होतं, म्हणजे त्याला जी मी परवा कांदिवलीला जायला निघताना बघितलं होतं, त्याला नवीन जी पालवी फुटली होती, नवीन पानं फुटली होती, ती पानं पण सुकली होती. ते बघून खूप खूप जास्त वाईट वाटलं आम्हा दोघांना. त्यामुळे झाडांना छान पाणी घालून आलो आणि बाकीची छोटी मोठी कामं केली आणि त्यानंतर आम्ही निघालो. आमचं चेक इन 2 वाजताचं होतं, दुपारी 2चं, आणि आता वाजले 4. आम्ही अजून मुंबईतच आहोत. आता आम्ही निघतोय आणि आता आम्ही ठरवलं की कुठेही हॉल्ट घ्यायचा नाही आहे, थेट पुण्याला जायचं आहे. आणि माझी बहीण पण आता आमची वाट बघते तिकडे कधीची. तिचे पण कॉल्स येऊन गेले बरेच की तुम्ही निघालात का, कुठे पोहोचलात वगैरे वगैरे. आणि माहीत नाही असं का होतंय, पण आम्ही सगळं घेऊन कामं करून आम्ही निघालो आणि बिल्डिंगच्या खाली आल्यावर आम्हाला अजून एक, म्हणजे थोडंसं पुढे आम्ही ड्राईव्ह करून गेलो आणि तेव्हा आम्हाला आठवलं अरे अजून एक वस्तू वरती राहिली आहे. आणि अमित गेला ती वस्तू घेण्यासाठी. तर असं आहे सगळं. आजचा दिवस थोडासा खूपच गडबडीचा आहे. म्हणजे अमितचं पण थोडंसं काम होतं त्याच्या साईडचं, ते पण करून घेतलं. तर चलो आता आम्ही निघतोय. आता आपण सरळ भेटूयात आम्ही पुण्याला पोचल्यानंतर. बाय. रेनबो कुठे गेला झाडांच्या मध्ये. शिट, 2 रेनबोज आहेत आम्ही. हे बघ गेले. गॉड, आज आकाश खूपच सुंदर दिसतंय. पण सिरियसली मी निघाल्यापासून बघतेय, कांदिवलीवरनं निघाल्यापासून बघतेय मी. सुंदर दिसतंय आकाश. It's clear sky. क्लिअर स्काय. हा म्हणजे सुंदर दिसतंय खूप ना, हेच सांगते मी. हे बघ लिटरली मला कळत नाही रेनबो कसा आला. लिटरली, हा ना, लिटरली पेंटिंग सारखं वाटतं यार. म्हणजे पेंटिंग मध्ये तसं खरंच आकाश स्काय बनवतात ना, अगदी तसंच. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यामध्ये आणि आमच्या लोकेशनवरती. हे आहे हडपसर. आम्ही एकदम पीक आवरमध्ये पुण्यात होतो, पुणा सिटीमध्ये. पण तरी आम्हाला ट्रॅफिक मिळालं नाही. आम्हाला वाटत होतं ट्रॅफिक मिळेल, पण नाही मिळालं. सो वी आर लकी. आपण त्यांच्याशी मराठीत बोलत होते, आपल्याशी हिंदीमध्येच बोलत होते तरी सुद्धा. (1002 1908 2502). एकतर येस, बोल हेच आहे ना, मी सांगते ना. हे बघ 3 स्लॉट्स दिले तिकडे. पहिलं स्लॉट आपला आहे. पहिला अमित हेच आहे ना 1002. तो पहिला, तिकडनं पहिला. लावून जरा तिघांचं ना कुठेतरी आहे ना. कोण असाला फोन कर. लिफ्ट सापडली. मी ही बॅग घेतली आहे, आता फक्त ट्रॉली बॅग घ्यायची बाकी. 1 मिनिट, तू घे आणि बाजूला हो. दुसरी बॅग घेते. लॅपटॉपची बॅग आता घ्यायची गरज नाही आहे, कारण काम आता नाही येणार मला. ऐक ना, ते राहिलं.
आम्ही आता छान दोघे फ्रेश झालो आहे. खूप थकलो होतो आणि आता छान आंघोळ वगैरे गेल्यानंतर सगळा थकवा आमचा निघून गेला. हे अपार्टमेंट खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि इकडचा व्ह्यू पण छान आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेनच. तर आता वाजलेत रात्रीचे 9 आणि माझी बहीण इकडनं एक 10-15 मिनटांच्या अंतरावरती राहते. सो ती पण आता आली आहे आणि आता आम्ही तिघे म्हणजे मी, अमित आणि माझी बहीण, आम्ही तिघे आता डिनरसाठी बाहेर चाललो आहे. खूप भूक लागली आहे. दुपारी अमितच्या मम्मीने जबरदस्ती आम्हाला जेवायला दिलं होतं, घातलं होतं. आम्ही तेव्हा नाही म्हणत होतो. आम्हाला वाटलं की ठीक आहे, लवकर पोहोचू आणि मग आरामात पुण्यात गेल्यानंतर आम्ही जेवू. पण मम्मीने आम्हाला जबरदस्ती खायला घातलं म्हणून थोडं तरी पोटात अन्न होतं. पण आता खरंच खूप जास्त भूक लागलेली आहे. त्यामध्ये आम्ही काहीच खाल्लं नाही. अमितने फक्त कॉफी घेतली. मी तर काहीच नाही खाल्लं. तर आता बघू. पुण्याचं मला आणि अमितला फार काही माहिती नाही. म्हणजे मला तरी थोडंफार माहिती आहे, पण अमितला तर अजिबातच काही माहिती नाही आहे. माझ्या बहिणीला शी नोज प्लेसेस. आता बरेच वर्ष झाले माझी बहीण पुण्यात राहते, तर तिला माहिती आहे पुण्यातली ठिकाणं, कुठे काय चांगलं मिळतं, कुठे काय चांगलं मिळतं. तर आता तीच आम्हाला कुठेतरी घेऊन जाईल आणि मग आम्ही छान एकत्र डिनर करू आणि त्यानंतर मग पुन्हा आपण भेटूयात परत. ही आहे माझी बहीण समृद्धी. तू अशी आज सफेद परी बनून का आलीस? आणि जो नोज पिअर्सिंग छान दिसते. दाखव. सो हाव आर यू? आय एम गुड. कुठे जायचं आता? तू ठरव, तू सांग. मी असा विचार केला होता की आता आपण तिथे बीटरूट कॅफे तुला आपण लास्ट टाइम हां इट्स अ गुड प्लेस. लास्ट टाइम हिच्यासोबत मी गेले होते. तिथे जाऊ शकतो. आणि मी उद्या असा विचार केला की उद्या आपण लंच करायला ते मलाबार ऐक आहे मलाबार स्पाइस म्हणून. तिथे ते साऊथ इंडियन फूड मिळतं पानावरती. अच्छा, ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड, केरला स्टाईल. ते एक आहे. तिथे खूप वेटिंग असतं. गोरेगावला मलाडला एक हां चिल करायला शेडी नाही आहे त्याला. शेडी नाही आहे दिसायला. हां एस्थेटिक आहे. जस्ट लाईक मँगोज. अच्छा, बीटरूट जे आहे ना ते मँगोजपेक्षा थोडं चांगलं आहे. मँगोज देर इज अ प्लेस इन मलाड मँगोज म्हणून, तर ते असंच आहे, बीटरूट सारखंच आहे. तिकडे सगळं गोवन फूड मिळतं. पण ते थोडंसं बीटरूट त्याच्यापेक्षा पण बीटरूट त्याच्यापेक्षा जास्त अजून हॅपनिंग आहे. जर तुला असं काय खायचं असेल ना, म्हणजे इट्स अ कॅफे. तिथे काय मिळतं माहिती आहे का? तिथे असं एकदम असं हे सगळं नाही मिळत. हे आपलं रोटी भाजी ते सगळं नाही. बस अमितला तर तेच खायचं असतं. मग तिकडे फक्त हे सगळं मिळतं, असं पास्ता किंवा फिश अँड राईस मिळेल जास्तीत जास्त. आणि ते पण ते असं एस्थेटिक, असं मसालेदार नाही मिळत. असं स्टेक फिश आणि असं राईस. ते कॅफे. आम्ही तिघं एवढे भुकेले होतो, पण तरीही खायचं काय आणि कुठे जायचं यावरून आम्हीच वेळ घालवत बसलो होतो. अमितला पिझ्झा बर्गरसारख्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्याला हवं असतं प्रॉपर जेवण, रोटी भाजी वगैरे. आणि मी आणि माझी बहीण मात्र ॲपेटायझर्सच्या मूडमध्ये होतो. तर हे सगळं ठरवता आमची भूक अजून वाढली. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया शेवटी आम्ही डिनरसाठी कुठे गेलो. बाकी काय, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. प्लीज मला कॉमेंट करून कळवत जा तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहेत की नाही. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर केलं नसेल तर. आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.